यस न्यूज मराठी टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का? आमदारांनी देखील मांडला मुद्दा। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। उजनी धरणातील प्रदूषित पाणी आणि इथून सोलापूर शहराला होणारा पाणी पुरवठा याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला। सोलापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी असलेली उजनी धरणात पुणे परिसरातील सांडपाणी व एमआयडीसीतील रासायनिक मिश्र पाणी थेट मिसळत असल्याने पाणी अत्यंत विषारी झालं आहे। त्यामुळे 20 लाख नागरिकांच्या कर्करोगाचा धोका निर्माण झाल्याचा धक्कादायक अहवाल पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि सिप्ला फाउंडेशन यांच्या वतीने उजनीतील पाण्याची तपासणी करण्यात आली। या पाण्यात कार्सिनोजेनिक हा घटक आढळतो आणि यामुळे कॅन्सर होतो असं नमूद केले। सोलापूर विद्यापीठाने देखील या पाण्याचे संशोधन केले असून रासायनिक घटकांमुळे कॅन्सरचा आजार बळावत असल्याचे जाहीर केले होते। जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी देखील उजनीचे पाणी विषारी आहे असं सांगितलंय। विशेष म्हणजे पुणे महापालिकेचे सुमारे 500 mld पाणी कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट मुळामुठा नदीत मिसळते आणि तिथून पुढे उजनी धरणात येते। त्यामुळे उजनीतील पाणी अतिप्रदूषित होऊ लागले आहे। या गंभीर बाबीकडे आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला। पाकणीतून जलशुद्धीकरणातून केंद्रातून येणारा पाणी पूर्णपणे शुद्ध व पिण्यायोग्य असल्याचा निर्वाह देत महानगरपालिका कर्करोगाच्या दाव्याला केवळ अफवा ठरवला आहे। या दोन्ही पूर्णपणे परस्पर विरोधी अहवालामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात प्रचंड गोंधळ उडाला असून नागरिकांच्या मनात पाण्याबाबत तीव्र संभ्रमता निर्माण झाली आहे। यावर शासनाकडून काय खुलासा होणार याबाबत सोलापूरकरांना आतुरता आहे। सुमारे 300 सीसीटीव्ही चेक करून सोलापूर पोलिसांनी जुळे सोलापुरातील कल्याण नगर येथे 25 मे रोजी झालेली घरफोडी केली उघड। एक पुण्याचा तर दुसरा पश्चिम बंगालचा आरोपी अटकेत। उजनी धरणातून सोलापूर शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याची तपासणी करण्याची आमदार विजयकुमार देशमुख यांची विधानसभेत मागणी। शासनाने तातडीने एका उच्चस्तरीय व त्रयस्थ वैज्ञानिक समितीतर्फे धरणातील कच्चे पाणी व वितरित होणारे शुद्ध पाणी या दोन्हीचा सखोल तपासणी करावी। यातूनच खरी सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्यात यावी आणि भीमा नदीतील प्रदूषण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी। बंद पडलेल्या सोलापुरातील समर्थ बँकेच्या निवडणुकीत कोण कोण निवडणूक लढवणार याची उत्सुकता। 3 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत। पहिल्या दिवशी कोणीच अर्ज घेतले नाहीत। सोलापूर ते तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी आजवर 586 कोटी रुपये प्राप्त। यापैकी 426 कोटी रुपयांचे जमीन मालकांना झाले वाटप। सोलापूर ते धाराशिव या रेल्वे मार्गातील 141 कोटी रुपयांची भूसंपादनाची जादा रक्कम दिल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठवलेला चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांकडे रखडला। विभागीय आयुक्तांच्या चौकशीनंतर होणार कारवाई। आमदार अनिल परब यांच्या प्रश्नाला महसूल मंत्र्यांचे उत्तर। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956 213925। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत केली जाणारी 10 कोटींची औषध खरेदी संशयाच्या भोवऱ्यात। आरोग्य विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ।
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास आणि वाणिज्य संकुल आराखड्याला शासनाची 3,993 कोटी 9 लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी. हा संपूर्ण विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबवण्यात येणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. कोम्बिंग ऑपरेशन करताना सोलापुरातील एमआयडीसी पोलिसांनी गावठी कट्ट्यासह बाळे येथील नितीश अनिल चव्हाण या तरुणाला केली अटक. सोलापूर जिल्ह्यात एकूण 9,32,000 वाहनांपैकी 2,68,000 वाहनांवर बसवण्यात आल्या HSRP नंबर प्लेट. आरटीओ गजानन नेरपगार यांची माहिती. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी कुंभमेळ्याप्रमाणे निधी द्यावा, वारकरी धर्म परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पुणे सोलापूर जिल्ह्यात एफडीएची धडक कारवाई. 13,71,000 रुपयांचा निकृष्ट साठा जप्त. दुधात कॉस्टिक सोडा मिसळण्याचा प्रकार. मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्स रेस्टॉरंटवर तुकाराम मुंढेंची कारवाई. थेट परवानेच केले निलंबित. बनावट एफडीए अधिकाऱ्यांचाही पर्दाफाश. विलिनीकरणाबाबत शरद पवार गटात 2 मतप्रवाह. काँग्रेसमध्ये विलीन व्हावं अशी एका गटाची भूमिका, तर एनडीए सोबत जाण्याची दुसऱ्या गटाची भूमिका. सूत्रांची माहिती. ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याच्या चर्चा. झाड बॅग मॉल आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये. VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशनल माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 8237 90 1000. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. नीट पेपर फुटी प्रकरणातील 10 आरोपींच्या कोठडीत दिल्ली न्यायालयाने 11 जुलैपर्यंत केली वाढ. सीबीआयकडून अधिक तपास सुरू. टेट पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई. पोलिसांचे पथक आग्र्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये दाखल. पाटण्यातून एका महिलेला घेतले ताब्यात. मुंबई मनपात आणखीन एक घोटाळा उघड. ट्रॅश बूम प्रणालीत घोटाळा. समुद्रकिनारी कचऱ्यांचे ढीग. ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी. मान्सून सक्रिय झाल्याने मुंबई आणि नवी मुंबईत पुढील आठवड्याभर मुसळधार पाऊस. तर आज सकाळपासूनच मुंबई आणि पुण्यात पावसाला सुरुवात. गोकुळची निवडणूक बिनविरोधी करण्यासाठी महायुतीचे नेते आग्रही. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी महायुती आणि सहयोगी पक्षांचे सर्वाधिक ठराव. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील पाणी कपात मागे. पुणे महानगरपालिकेचा निर्णय. पुणे जिल्ह्यासह राज्यातील घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी. गेल्या 24 तासात भिरा येथे विक्रमी 460 मिलीमीटर पावसाची नोंद. राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट अर्थात HSRP बसवण्यासाठी आता फक्त 1 दिवसाची मुदत उरली. आज आहे शेवटचा दिवस. नासा इस्रो भेटीसाठी विद्यार्थ्यांचा कल वाढला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 47% वाढ. जिल्हा परिषदेच्या 19,254 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. दिल्लीत आजपासून मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरपडताळणी मोहिमेला अर्थात SIR ला सुरुवात. दिल्लीसह महाराष्ट्र, कर्नाटक, मेघालय, झारखंड राज्यांतील बूथ लेव्हल ऑफिसर मतदारांच्या तपशिलांची करणार पडताळणी.